तसंच जाऊ. हा का रेस्ट हाऊस रेडी पत्रकार घ्यायचं कारण हे एक कास्ट सर्टिफिकेट जे आहे कासारीचा जो सदस्य निवडून आलेले आहे त्यांनी जात चोरली. जात चोरणं हे मोठा गुन्हा आहे आणि तो कासारीचा सर्टिफिकेट त्यांनी बोगस बनवून दाखल केला आहे. ते कासार म्हणजे फक्त हिंदूमध्ये येतात, मुसलमानमध्ये येतच नाही. त्यानंतर आम्ही पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण छाननी केली. त्याच्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला त्यांची कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर विजिलन्स लागला. विजिलन्सला पूर्ण इन्क्वायरी झाली. त्यांनी पूर्ण दस्तवेज काढून आणलेले आहेत. त्यांचे वंशवाट सर्व त्यांनी खोटे खोटे कासार घेऊन आणले. त्यांची TCवर त्यांनी खोडतोड केली. त्याने कासारानं मनियार लिहिला. ते TCवर आम्ही जेव्हा ओरिजिनल TC काढली शाळेतून त्याच्यात सर्व मुसलमान आढळून आलेला आहे. तर असे खोटे डॉक्युमेंट त्यांनी बनवून आता निवडणूक लढलेली आहे. अशा लोकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जेव्हा खोटी नोट आपण वापरतात त्याला देशद्रोहीचा गुन्हा दाखल होते. तर हा पण दस्तवेज गव्हर्नमेंटचेच आहे, त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा व्हायलाच पाहिजे. हे माझी मागणी पण आहे. आणि हे सर्वांना तुमच्यासमोर मी सांगतो की असे लोक कसे निवडून येतात हे असे खोटे डॉक्युमेंट बनवून. एक चांगल्या माणसाला जे काम करतो जे करते जगामध्ये मी एकटा नाही आहे, सर्व लोक आहे. सर्वांसाठी एक आव्हान आहे की असे लोकांना कडक सजा भेटायला पाहिजे. नक्की कुठल्या नगर परिषदेसंदर्भात ही गोष्ट आहे आणि त्याचं नाव काय नेमकं? खामगाव नगर परिषद वार्ड क्रमांक 2 मध्ये मोहम्मद मुसा हे जातीने मुसलमान आहे. खोटे दस्तऐवज त्यांनी दाखल केले कासारीचे. या संदर्भात इथे खामगावची गोष्ट आहे. या संदर्भात तुम्ही काही कोर्टात न्याय मागितला? हो, मी कलेक्टर ऑफिसला, SDO ऑफिसला आणि समाज कल्याणला तिघी जागा कंप्लेंट केली. आणि समाज कल्याणला दशक पथक लावून विजिलन्स लावून पूर्ण डॉक्युमेंट आढळून आले. ते आढळूनमध्ये सर्व मुसलमान नोंद आला. याची 18 तारखेला निर्णय आहे. आणि हायकोर्टाचा आदेश पण होता की 3 आठवड्यामध्ये याचं जजमेंट यायला पाहिजे. त्याची पण कॉपी आमच्याकडे आहे. आणि ते अजून 2 आठवडे एक्स्ट्रा झाले कारण ते अध्यक्ष समाज कल्याणची त्यांची तब्येत बरोबर नाही होती म्हणून त्यांनी 18 तारीख दिली. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडेच तक्रार केली आहे. त्यांनी विजिलन्स लावलेली आहे ना, म्हणूनच ते प्रकरण पूर्ण बाहेर आलेलं आहे. त्यांनी तपास घेतलेली आहे. दशक पथकची तपास झालेली आहे. याला इथे पूर्ण खामगावमध्ये पोलीस आली होती, पूर्ण शाळेमध्ये गेली, पूर्ण शाळेतून डॉक्युमेंट आणले. हे सर्व विजिलन्सनं काढलं आहे. हे पूर्ण भांडा फोडला आहे विजिलन्सनं, समाज कल्याणच भांडा फोडला आहे पूर्ण. आणि मी तर जे काय होतं समोर आणून दिलं आहे त्यांनी. पण हे तुम्हाला आता कळलं, याच्या अगोदर तर मनियार आमच्या मुसलमानमध्ये येतात. तू बा OBC आहेस, मला हे थोडी माहीत होतं का तो कासारीचा सर्टिफिकेट त्यांनी घेतलेला आहे. ते नंतर आढळून आला आहे की तो कासार फक्त हिंदूमध्ये येतं, मुसलमानमध्ये येत नाही. आणि ते TC जे 6968 जे TC सध्या सर्व तुम्हाला दाखवलेली आहे आम्ही, त्याच्यात स्पष्ट लिहून येते खोडतोड केलेली आहे त्यांनी. कासार आणि मनियार लिहिलं आहे. आणि ओरिजिनल TC 6968ला ते मुसलमान नमूद आहे. तो काँग्रेसचा पक्ष. त्याला जातीचा कसा फायदा झाला? त्याच्या जातीचा असा फायदा झाला की तो OBC मध्ये लढला आणि तो ओपनमध्ये होतो, OBC मध्ये लढला, याचा त्याला फायदा झाला. पण तो मुळातच OBC आहे ना. मुळात आहेच ती ना OBC. तो OBC असला तो आम्ही त्याला कंप्लेंट केलीच नसती. OBC नाहीच आहे ना, तो मुसलमान आहे. आता मागणी काय असणार? मागणी आहे की यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, निलंबित व्हायला पाहिजे, देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हे माझी मागणी.